धोकादायक झाडांना मुंबई पालिका कागदी फलक लावत आहे। शिवाजी पार्कमध्ये धोकादायक झाडांवर कागदी फलक लावण्यात आले। राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानाच्या बाहेर देखील धोकादायक झाड आहे, हे झाड पडू शकतं, सतर्क रहा, असा उल्लेख या फलकांवर केलेला आहे। आणि याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांनी। मुंबईत ठिकठिकाणी धोकादायक झाडं आहेत आणि आता तर राज ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर असणाऱ्या म्हणजे शिवतीर्थच्या समोर असणाऱ्या झाडाला सुद्धा मुंबई महापालिकेने हे झाड धोकादायक असल्याचा फलक लावलेला आहे। खरं तर हे एक पोस्टर इथे लावण्यात आलेलं आहे, जे दोऱ्याने हे पोस्टर बांधलेलं आहे। हे झाड पडू शकतं असा संदेश या पोस्टरवरती लिहिण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे आजूबाजूला या झाडाच्या बसू नये किंवा उभं राहू नये असा संदेश सुद्धा मुंबईकरांना देण्यात आला आहे। आणि याचीच खबरदारी घेत आता मुंबई महापालिकेकडून या झाडाची पूर्णतः छाटणी करण्यात आलेली आहे। आपण बघतोय की भलं मोठं हे झाड गेली अनेक वर्ष शिवतीर्थ या राज ठाकरेंच्या निवासस्थानासमोर म्हणजे शिवाजी पार्कवर हे गेली अनेक वर्ष मुंबईकरांना सावली देत आहे। शिवाजी पार्क हा खरं तर शिवाजी पार्कचा कट्टा, इथे सकाळ संध्याकाळ फिरायला येणारे मुंबईकर असतात। सोबतच या ठिकाणी विश्रामासाठी किंवा विसाव्यासाठी टेकलेले अनेक मुंबईकर आपल्याला बघायला मिळतात। मात्र याच ठिकाणी असणारी शिवाजी पार्कमध्ये असणारी झाडं ही आता धोकादायक ठरू लागलेली आहे। इतकंच नाही तर राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ घराच्या अगदी समोर असणारं हे झाड धोकादायक ठरवण्यात आलेलं आहे। आणि जर झाडाची हालत आपण बघितली तर सध्याच्या घडीला आपण बघतोय की झाडाचा बुंधा हा भला मोठा आहे, मात्र त्याच्या भोवती कॉन्क्रिटीकरण करून तिथे एक चौथरा सुद्धा बांधण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे या झाडाच्या मुळांना धोका आहे का, या बुंध्याला धोका आहे का, असा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो। कॅमेरामन संदेश सह मनश्री पाठक, झी 24 तास, मुंबई।